जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहे, अपडेट आहे, तर ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्याच्या घडीला शिक्षक पद भरती संदर्भात कालच्या दिवसाला महत्त्वाची जी काही बैठक झालेली होती, त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी अध्यक्षतेखाली संपूर्ण शिक्षण विभागाचे या ठिकाणी जे काही पदाधिकारी होते, त्यानंतर जे कर्मचारी अधिकारी वर्ग संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही शिक्षक पद भरती संदर्भात ज्या सूचना आहे, तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आलेल्या आहे. आणि त्या अनुषंगाने पुढील जे काही या ठिकाणी आठवड्याभरामध्ये शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जी काही न्यूज बुलेटिन आहे, तर ती न्यूज बुलेटिन सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकते. साधारण ह्या ठिकाणी जे काही शिक्षक पद भरतीमध्ये जवळपास या ठिकाणी 29 ते 30,000 जी वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या बघा फेज 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी ज्या काही शिक्षक पद भरती संदर्भात वेगवेगळ्या बघा संघटना आहे, त्याच्यामध्ये तुषार देशमुख सरांची असेल किंवा मग संदीप कांबळे सरांची असेल किंवा बालुशा माने मॅडमांची असेल, तर ह्या संपूर्ण जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत, तर त्या शिक्षक पद भरती संदर्भात अतिशय उत्कृष्टपणे सध्या बघा काम करत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जी काही अपडेट आहे, तर ती वेळोवेळी आपल्या सर्वांना बघा या ठिकाणी मिळत असते. तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील तुमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती जी आहे, तर ती सध्या मिळत असते. तर शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही संस्था आणि आस्थापना ज्या आहेत, तर त्यांच्या लॉग इनला ज्या जाहिराती आहे, तर त्या सध्या बघा या ठिकाणी पब्लिश व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या काही वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी आणि संपूर्ण जे काही जाहिरातीची माहिती आहे, तर ती माहिती आपल्याला वृत्तपत्रामध्ये म्हणजे जे काही स्थानिक या ठिकाणी लोकमत असेल, बरोबर, त्यानंतर पुण्यनगरी असेल, सकाळ असेल, हे जे काही वृत्तपत्र आहे, तर ह्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात ज्या आहे, तर त्या सध्या बघा पब्लिश करायला पडतात. परंतु आतापर्यंत आपल्याला काही ह्या ठिकाणी ज्या संस्था आहेत, तर त्या संस्थेंचीच बघा 1 ते 2 संस्थांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु इतर जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल, नपा असेल, तर ह्यांच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. तर त्या जाहिरात ज्या आहेत, तर त्या सध्या बघा पवित्र प्रणालीवर संस्था लॉगिंगला त्या ठिकाणी अप्रूव्ह होऊन जेव्हा दिसण्यास सुरुवात होते, त्यानंतर त्या ठिकाणी जे काही स्थानिक जे वृत्तपत्र असतात, तर त्या ठिकाणी पब्लिश होत असतात. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जी काही जाहिरात आहे, तर त्या जाहिरात उद्याच्या दिवसापासून सध्या बघा पब्लिश होणार आहे. तर वेगवेगळे वृत्तपत्रामध्ये सध्या बघा पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने इथे जी एक महत्त्वाची पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात जी काही जाहिरात आहे, तर ती जाहिरात सध्या बघा अपलोड झालेली आहे. आणि ही जाहिरात जी आहे, तर ती आस्थापनाच्या या ठिकाणी बघा संस्थेच्या लॉग इनला दिसायला सुरुवात झालेली आहे. तर ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात तुम्हाला इथं दिसते. ही जी आहे, तर ही छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळची जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघा दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही 16/6/2026 ला सध्या ह्या जाहिरातीला मान्यता मिळाली होती, अप्रूव्ह झाली होती. आणि प्रसिद्धी जी आहे, तर ती 24/7/2026 ला त्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी झालेली होती. आता ह्याच्यामध्ये ह्या जाहिरातीमध्ये वेगवेगळी जी काही पदं आहेत, तर ती पदं सध्या बघा आलेली पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये सेकंडरी आणि हायर सेकंडरीची पदं देखील सध्या पाहायला मिळत आहे. आता काही ज्या आस्थापना आहेत, तर त्या हायर सेकंडरी संदर्भात देखील बघा पदं जी आहे, तर ती पदं सध्या इथं आलेली पाहायला मिळते. एकंदरीत इथं आरक्षणानुसार जर इथं विचार केला, तर ही जी काही संपूर्ण पदं आहेत, तर ती पदं तुम्हाला इथं दिसत आहे. त्याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलं उभं आरक्षण आणि ह्या ठिकाणी आडवं आरक्षण, बरोबर, त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीची ह्या ठिकाणी आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे, बरोबर. त्यानंतर पुढचं जर पद बघितलं, तर ह्या ठिकाणी तुम्हाला बचं पद दिसतं आहे, एक पद. त्यानंतर पुढचं इमावचं पद ह्या ठिकाणी महिला संदर्भात एक पद आहे. आणि सर्वसाधारणला एक पद, असे 2 पदं सध्या बघा इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढे अजून तुम्हाला जी काही पदं आहेत, ती पदं म्हणजे EWS ची पदं तुम्हाला इथं दिसत आहे. EWS ची किती आहे, तर एक पद सध्या बघा आपल्याला या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर SCBCचं एक पद आहे. असे टोटल ह्या ठिकाणी जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या ज्या संपूर्ण जाहिरात आहे, ह्या संपूर्ण जाहिराती बघा अप्रूव्ह झालेल्या आहे. आणि ह्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला शिक्का देखील दिसत असेल अप्रूव्ह म्हणून. तर ह्या संपूर्ण जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विविध वृत्तपत्रामध्ये उद्याच्या दिवसापासून सध्या बघा दिसायला सुरुवात होणार आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा पब्लिश होईल, ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील सध्या बघा वेगवेगळ्या जाहिराती पाहायला मिळतील. त्याच्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जवळपास 30,000 पर्यंत ह्या ठिकाणी जी काही शिक्षक पद भरती आहे, तर ती फेज 1 मध्ये सध्या बघा होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्या ठिकाणी बघा 50% पेक्षा जास्त वेकेन्सी जी आहे, तर ती विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या असणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी शिक्षक भरती जी आहे, तर ही मोठ्या संख्येने या ठिकाणी मोठ्या पदाची सध्या बघा होत आहे. आता ह्या जाहिरातीमध्ये नेमकी जी पदं आहे, तर ती पदं नेमकी ह्या ठिकाणी बघा कोणकोणत्या गटाची आहे, तर इथं मराठी मीडियमची पदं आहे 1 ते
5ची सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण 2 पदं सध्या इथं आहे. त्यानंतर 6 ते 8 मध्ये सोशल हे जो काही स्पेशल टीचर आहे आर्टचा, तर त्या संदर्भात बघा एक पद आलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 6 ते 8चं अजून स्पेशल टीचर आहे वर्क एज्युकेशन संदर्भात, त्या ठिकाणी 2 पदं आहे. त्यानंतर मराठी माध्यमाचं परत 9 ते 10ची एक वेकेन्सी आलेली आहे, ती म्हणजे फिजिकल एज्युकेशनची एक ह्या ठिकाणी जी वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या पाहायला मिळते. म्हणजे टोटल 6 वेकेन्सी सध्या इथं पाहायला मिळतात. आता अशा पद्धतीने ज्या उमेदवाराचे बघा विषय असेल स्पेशलमध्ये, तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी स्पेशल टीचरचे बघा कमी उमेदवार असतात, तर ह्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्क जरी असेल तरी देखील तुम्हाला इथे जी संधी असेल तर ती संधी बघा मिळू शकते. परंतु तुमचं एज्युकेशन जे असेल तर ते स्पेशल टीचर म्हणजे ह्या ठिकाणी वर्क एज्युकेशन असेल, फिजिकल एज्युकेशन असेल किंवा स्पेशल टीचर आर्टमध्ये ह्या ठिकाणी बघा तुम्हाला संधी मिळू शकते. तर अशा ह्या संपूर्ण ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलवर सध्या अपलोड झालेल्या पाहायला आता मिळणार आहे. उद्याच्या दिवसापासून जे जे वृत्तपत्र आहे स्थानिक आता जी जाहिराती येणार आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त बघा लोकमत वृत्तपत्र असतं. त्यानंतर ह्या ठिकाणी सकाळ हे जे काही 2 महत्त्वाचे बघा वृत्तपत्र आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही जाहिरात आहे तर ते जाहिराती पब्लिश सध्या बघा होत असतात. जशा जाहिराती येईल तशा तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल. तर ह्या ठिकाणी ज्या जाहिराती आहेत तर ह्या अशा पद्धतीने आस्थापनाच्या लॉग इनला त्या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक लॉग इनला अप्रूव्ह होऊन सध्या दिसायला सुरुवात झालेली. पुढील आठवड्याभरामध्ये जी काही शिक्षक पद भरती संदर्भात प्रेफरन्स असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल त्या संदर्भात सविस्तर सूचना, न्यूज बुलेटिन आणि जो काही सध्या बघा प्रेफरन्स संदर्भात जी महत्त्वाची गाईडलाईन्स आहे तर ती सध्या आपल्याला पाहायला मिळू शकते. सध्या तरी शिक्षक पद भरतीमध्ये 30,000 पर्यंत म्हणजे या ठिकाणी 30,000चा जो काही आकडा आहे तर तो सध्या शिक्षक पद भरती फेज 1 मध्ये पार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विथ इंटरव्ह्यूमध्ये देखील मोठी संधी बघा असणार आहे, कारण विथ इंटरव्ह्यूची जी काही सध्या सिलेक्शन प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण जी काही गाईडलाईन्स आहे तर ती सध्या संस्थांना देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू संदर्भात बघा जे काही मार्क आहे एकूण टोटल मार्कामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रते संदर्भात देखील सध्या आपल्याला गुण देण्यात आलेले आहे. तर त्यानुसार देखील जे काही एकाच 3 ह्या पद्धतीने जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या इंटरव्ह्यूसाठी देखील पात्र असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर समजा 10 ते 12,000 जर वेकेन्सी आपल्याला पुढचे जे विथ इंटरव्ह्यूसाठी जर असेल 10,000 जरी पकडले तरी तरी त्या ठिकाणी 30,000 जवळपास उमेदवार जे आहे तर ते रिकमेंडेशन सध्या आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. 30,000 प्लस उमेदवार. तर सध्या शिक्षक पद भरतीला या ठिकाणी कुठेतरी आता गती यायला सध्या बघा सुरुवात झालेली आहे. जेणेकरून शिक्षक पद भरतीची सुरुवात जी आहे तर ती लवकरात लवकर होऊन ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही पुढील प्रक्रिया असेल मेरिट लिस्ट जी असेल किंवा इतर जी काही प्रक्रिया असेल ती देखील सध्या आपल्याला एंडपर्यंत पाहायला इथं मिळू शकते. तर सध्या तरी जाहिरात जी आहे तर त्या पब्लिश व्हायला आता सुरुवात झालेली आहे. या जाहिराती एकंदरीत वृत्तपत्रामध्ये आपल्याला सविस्तर पाहायला मिळणार आहे. त्याच्यानुसार वेगवेगळी जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्यात येईल. तर ही आपल्यासाठी गुड न्यूज सध्या बघा असणार आहे. तर एक आठवड्याभरामध्ये संपूर्ण जे काही चित्र असेल शिक्षक भरतीचं तर ते क्लिअर होईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.